माझा विषय विभागाशी निगडीत आहे. तर संपूर्ण विषय माझा तुम्ही सविस्तर ऐकावा अशी माझी विनंती आहे. या सभागृहाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय यांना एक आवाहन करू इच्छिते की वन्य प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष आता वाढत चालला आहे. गेल्या काही वर्षात गगनबावडा तालुक्यात आजपर्यंत जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. माननीय अध्यक्ष सभागृहाला माझी एक विनंती आहे. आजपर्यंत गगनबावडा तालुक्यात आतापर्यंत ज्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात तर दिला जातो. ही गोष्ट जरी लाभदायक असली तरी ज्यावेळी शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर किंवा नागरिक अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना बऱ्याच वेळा खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यावेळी त्यांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी गगनबावडा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय सावण यांच्याकडून उपचाराविषयी आर्थिक मदतीची गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसल्यामुळे व गगनबावडा परिक्षेत्र कार्यालयाकडून तात्काळ आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे अशा रुग्णांना आर्थिक मदतीसाठी शासनाच्या मदतीची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे माननीय अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गगनबावडा तालुक्यातील मी एक विषय सांगू इच्छिते की साखरी गावातील सोनाबाई व दत्तात्रय कमळ्या दंपत्यावर आज उपचार घेत असताना सावण वन परिक्षेत्र कार्यालयाकडून व संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे आज त्यांना समाजाकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. आज कांबळे कुटुंबातील हे दाम्पत्य मृत्यूच्या दारात असताना शासन मात्र त्यांच्याकडे डोळेझाकपणाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्या सभागृहाने माझ्या विनंतीनुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करताच तात्काळ संबंधित रुग्णालयाच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारावी. त्याचा भूलदंड जखमी कुटुंबांच्या नातेवाईकांवर पडत असल्यामुळे या कांबळे कुटुंबाच्या उदाहरणावरून भविष्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या पूर्णपणे उपचाराची जबाबदारी गगनबावडा वन परिक्षेत्र कार्यालय सावण यांनी घ्यावी अशी सूचना या सभागृहाने संबंधित कार्यालयाला करावी ही माझी विनंती आहे. म्हणजे सावण शाळेमध्ये त्या शाळेला तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्ष मॅडमनी भेट द्यावी माझी इच्छा आहे. कारण का ती शाळा जी आहे ना ती अतिशय म्हणजे पूर्ण खराब झाली आणि मुलांना तिथं राहण्याच्या असं म्हणजे पावसामध्ये तर मुलं तिथं जाऊ शकत नाही कारण कधी पडण्याची म्हणजे शक्यता आहे. आणि त्याचबरोबर कधी त्या शाळेला कंपाऊंड नाही आणि बरोबर त्या शाळेची वरती शाळा येते आणि बरोबर त्या शाळेच्या खालतेच एक नदी आहे. जर मुलांचं पाय वगैरे फसलं तर डायरेक्ट मुलं त्या नदीत जाऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे ती शाळा खासगी आहे. त्यासाठी मला मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांना विनंती करायची आहे की तुमच्या नावे करण्याची म्हणजे मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्याकडे त्या शाळेचे फोटो देखील सध्या आहेत, तुम्ही बघू शकता. सन्माननीय अध्यक्ष महोदय